नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रेमनाथ मोठ्या बाईंशी बोलत असतो आणि तो आता मोठ्या बाईंना म्हणायला लागतो की पाठराखीनबाई नव्हत्या ना, तेव्हा सगळे फासे तुमच्या बाजूने पडत होते. तेव्हा आता मोठ्या बाई रागातच म्हणतात की बरोबर बोलताय तुम्ही. जेव्हापासून ती कार्टी घरात आली आहे ना, तेव्हापासून फासे पण मातलेत. आणि त्या प्रेमनाथला विचारतात की गोपाळच्या प्रचाराचं काम कसं सुरू आहे. मोहितराव आल्यापासून त्यांनी काही केलं का नाही. तेव्हा आता प्रेमनाथ म्हणतो की नाही, आणि म्हणतो की मेव्हणे साहेबांची लेडी लक आहे ना, ती खूप पॉवरफुल आहे हो. त्यामुळे मेव्हणे साहेब असे शिडीवर शिडी चढतच राहिलेत आणि त्यांची प्रसिद्धी इतकी झाली की गावात की काय सांगू. तेव्हा आता हे ऐकून मोठ्याबाई जरा टेन्शनमध्ये येतात आणि परत प्रेमनाथला विचारायला लागतात की गोपाळचा प्रचार सभेत काय झालं. तेव्हा प्रेमनाथ सांगतो की हो, सभा झाली. गोपाळ महाराज बोलले स्वतः सभेत, पण त्यांच्या सभेला कोणीच नव्हतं. 5-25 टाळकीसुद्धा नव्हती. त्या आमच्या चुलत सासूबाई होत्या, म्हणून त्यांची इज्जती खातीर 5-6 जण होते तसे. आणि जर का कोणीच नसतं ना, तर गोपाळ महाराजांना त्यांच्या अशा पेशंट्ससोबत लढाई करावी लागली असती. चिडचिड करत बसले असते नुसती. दुसरं काय, मोहितरावांनी अर्जंट मीटिंग बोलवली, तिथं पण तसंच, रिस्पॉन्सच नाही अहो. तेव्हा मोठ्याबाई प्रेमनाथला म्हणतात की हे असं बोलताना लाज वाटली पाहिजे तुम्हाला. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की हो, वाटते ना, खूप लाज वाटते, पण काय करणार. तुम्ही सापाच्या तोंडासमोर आला आहात ना. मेव्हणे साहेब जर निवडणूक जिंकले ना, तर मेव्हणे साहेबांची गावभर सत्ता आणि पाठराखीनबाईंची घरावर. आणि तो मोठ्याबाईंना खिजवत म्हणतो की तुमची. तेव्हा आता मोठ्याबाई पटकन प्रेमनाथला म्हणायला लागतात की अजिबात आगाऊपणा बोलायचं नाही या. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की हो, गैरसमज करून घेऊ नका हो सासूबाई, आणि आमच्यावर चिडचिड करू नका. पाठराखीनबाईंची शाळा तुमची शाळा बंद करू शकते. तेव्हा मोठ्याबाई प्रेमनाथला म्हणतात की माझ्याच घरात राहून माझ्या जखमेवर मीठ चोळत आहात का तुम्ही. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की हो, असा गैरसमज नका करून घेऊ सासूबाई, आपण एकाच टीमच्या आहोत ना. तेव्हा आता मोठ्याबाई प्रेमनाथवर खूपच चिडतात आणि त्या ओरडून म्हणायला लागतात की नकोय मला तुम्ही टीममध्ये, चला निघा आता इथून. आता मोठ्याबाईंना इतकं चिडलेलं बघून प्रेमनाथ घाबरून तिथून निघून जातो. तर इकडे मोठ्याबाई म्हणायला लागतात की अख्ख्या गावावर जादू करते ही पोरगी, आता काहीतरी करायलाच हवं. तर दुसरीकडे मोहितराव आणि गोपाळ बोलत असतात. आता मोहितराव गोपाळला म्हणतो की गोपाळ महाराज. तेव्हा गोपाळ रागातच म्हणतो की महाराज नाही आहे मी. तेव्हा मोहितराव वैतागत म्हणतो की अहो, मुद्दा तो नाहीच आहे. मुद्दा काय आहे, तुमच्या सभेला 4 माणसं आली होती आणि त्यातली 2 तर आमचेच कार्यकर्ते होते. तेव्हा गोपाळ मोहितरावला म्हणतो की ए मोहित, अरे ती सभा तू अरेंज केली होतीस. तेव्हा मोहितराव म्हणतो की अहो, तुमच्यासाठी जण माणूस आला नाही हेच खरं आहे ना. तुम्ही अख्ख्या गावाला औषध पाजता आणि लोकांनी तुम्हालाच एरंडेलचं तेल पाजलं. तेव्हा आता गोपाळ म्हणतो की मला ऐकवायचं नाही या, आणि मी निवडणुकीतून माघार घ्यायला तयार होतो, तूच माघार घेऊ दिली नाहीस. यावर मोहितराव म्हणतो की नको म्हणालो. का नको म्हणालो. अहो, तुम्ही माघार घेतली तर आमचं नुकसान होणार होतं का. नाही ना, तुमचंच नुकसान होणार होतं. आणि तुम्ही एवढं बोलताय तरी कुणी आलं नाही. आणि तो तुमचा जड जिवेचा भाऊ, त्याने त्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी साधी सभा पण भरवली नव्हती, तरीसुद्धा ही अख्खी जनता तिकडेच उलटली. आता गोपाळ यावर म्हणतो की अरे काय करणार बाबा, या गावातल्या लोकांना डॉक्टरपेक्षा तो मोबाईलवाला बरा वाटतो, आणि त्यात तुझे ते फुसके कार्यकर्ते, साधी गर्दी जमवता आली नाही रे त्यांना. तेव्हा मोहितराव म्हणतो की तुम्हाला जर निवडणूक जिंकायचीच असेल ना, तर दिग्रसकरांच्या मंदिरात काहीतरी झालं पाहिजे. मंदिराच्या नावाला डाग लागला की तुमचं नाव उजळणार. तेव्हा गोपाळ आता चिडत म्हणतो की माझ्यासमोर त्या मंदिराचं नाव काढायचं नाही या. तेव्हा मोहितराव आता म्हणतो की दुसरा पर्याय आहे का तुमच्यासमोर. आता गोपाळराव मोहितरावचा खूपच राग आलेला असतो आणि तो रागातच म्हणतो की हे बघे मोहित, तुमच्या त्या फुसक्या प्लॅनमध्ये मला काही इंटरेस्ट नाही आहे. काहीतरी सॉलिड प्लॅन बनवा, म्हणजे या गावातली लोक मला मतं देतील. यावर आता मोहितराव म्हणतो की दिग्रसकरांच्या मंदिरावर डाग हा एकच पर्याय आहे. तेव्हा आता गोपाळ खूपच रागात मोहितराववरती ओरडतो आणि म्हणतो की पुन्हा तेच, असं म्हणून तो रागातच तिथून निघून जातो. आता गोपाळ गेल्यावर मोहितरावसुद्धा खूप चिडतो आणि म्हणतो की काय मॅड माणूस आहे हा. म्हणजे इलेक्शनला उभं राहिला आहे हा, जिंकायचं आहे याला मदत करतोय आम्ही, आणि हा आम्हालाच माज दाखवतोय. आणि तो परत स्वतःला समजावत म्हणतो की शांत राहा मोहितराव, शांत राहा. नामधारी जरी तो असला ना, तरी सत्ताधारी आपल्याला व्हायचं आहे ना, हे ध्यानात ठेवा. त्यामुळे प्लीज शांत राहा.
तर यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आता आपण पाहतो की इंदू किचनमध्ये येते, तेव्हा तिला समोर श्रीकला दिसते। तेव्हा इंदू खूप शॉक होऊन श्रीकलाकडे बघायला लागते आणि तिला विचारायला लागते की तू इथे काय करतेस। तेव्हा श्रीकला सांगते की साबुदाण्याची खीर, कारण शकुंतला आईंना गोड खाण्याची खूप इच्छा झाली होती ना, म्हणूनच बनवते। हे ऐकून आता इंदूला खूपच राग येतो आणि ती आता श्रीकलाजवळ येत म्हणायला लागते की मला सांगितलं असतं ना त्यांनी, तुला कशाला। तेव्हा श्रीकला म्हणते की त्याच म्हणाल्या मला की इंद्रायणीपेक्षा ना तुझ्या हातची खीर जास्त आवडते, जमेल का बनवायला। तर मला नाही म्हणवलंच नाही त्यांना, लगेच धावत आले आणि त्यांच्यासाठी खीर बनवली। कसं आहे की आपल्या माणसांच्या इच्छा आपण नाही पूर्ण करणार तर मग कोण करणार। तितक्यात आता नारायणी श्रीकलाला आवाज देत तिथे येते आणि श्रीकलाकडे बघत म्हणायला लागते की श्रीकला, अगं तू तर किचनचा ताबाच घेतला आहे, रायाचा डब्बासुद्धा करू दिला नाहीस तू मला आज। आणि ती इंदूला म्हणते की अगं इंदू, आज सगळा स्वयंपाक श्रीकलाने केला आहे माहिती आहे का। आता श्रीकला नारायणीला म्हणते की हे बघा नारायणी ताई, सगळं रेडी आहे असं म्हणून तिने जेवणामध्ये काय काय केले हे सगळं नारायणीला दाखवायला लागते आणि म्हणते की सगळा स्वयंपाक रेडी आहे, तुम्हाला काही टेन्शन घ्यायचं नाही। तेव्हा आता हे बघून नारायणी खूप खुश होते आणि म्हणते की वा छान। तर इंदू मात्र खूपच टेन्शनमध्ये आलेली असते। आता नारायणी श्रीकलाला विचारते की रायाचा डब्बा तर ठेवलास की नाही मला भरायला। तेव्हा श्रीकला म्हणते की नाही, हे घ्या रायाचा डब्बा, असं म्हणून ती नारायणीच्या हातात डब्बा देते। तेव्हा नारायणी म्हणायला लागते की अगं अशाने माझी कामाची सवय मोडेल। तेव्हा श्रीकला म्हणते की हो मग मोडू द्या की, मी आहे ना घरातली सगळी कामं करायला। असं म्हणून ती आता एका वाटीमध्ये खीर घेते आणि नारायणीला देत म्हणते की ही रायासाठी खीर, आणि अजून एका वाटीमध्ये खीर काढत म्हणते की आणि ही शकुंतला आईसाठी, पण ही वाटी मात्र मीच नेऊन देणार त्यांना। आता नारायणी रायाला खीर भरवण्यासाठी म्हणून तिथून निघून जाते। आता श्रीकलासुद्धा शकुंतलाच्या खोलीत खीर घेऊन जायला लागते। तर आता हे बघून इंदूला खूपच राग आलेला असतो आणि ती तिथेच उभी असते। तेव्हा श्रीकला आता परत येते आणि पाठीमागून येऊन इंदूच्या कानाजवळ येऊन म्हणायला लागते की तुम्हाला खूप काळजी वाटत असेल ना की मी तुमची या घरातली जागा घेईन म्हणून, आणि तेच करायला आली आहे मी। तेव्हा आता इंदू पटकन श्रीकलाकडे पाठी वळून बघायला लागते आणि ती खूपच घाबरून जाते। तेव्हा श्रीकला आता इंदूकडे बघत हसतच तिथून निघून जाते। तर इकडे मोहितराव त्याच्या कार्यकर्त्यांशी बोलत असतो आणि त्यांना सांगत असतो की ही निवडणूक आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे हे तुम्हालाही माहिती आहे, त्यामुळे त्या लेवलला जोर लावायचं आहे। तितक्यात आता त्याचं लक्ष समोर जातं, तर समोर गोपाळ आणि श्रीकला बोलत असतात। आता हे बघून मोहितराव आश्चर्याने त्याच्या कार्यकर्त्यांना म्हणतो की हा काय नवीन पंगा आहे, आणि म्हणतो की ही तीच बाई आहे ना, इंद्रायणीच्या शाळेतलीच बाई आहे ना, ही लय भारी शिकवते असं दिसतंय। तेव्हा मोहितरावांचा कार्यकर्ता म्हणतो की खूप ताकदवान बाई आहे हा ती, आणि गोपाळरावांचा राग तर तुम्हाला माहितीच आहे ना। तेव्हा मोहितराव म्हणतो की हो, गडी तापला ना की त्याच्या बापाला पण नाही ऐकत। तेव्हा तो कार्यकर्ता म्हणतो की पण हिचा ऐकतो तो, त्या दिवशीच्या सभेत हिनेच तर गोपाळ महाराजांना शांत केलं होतं। तेव्हा मोहितराव म्हणतो की म्हणजे ही बाई आपल्या कामाची आहे तर। तेव्हा तो कार्यकर्ता म्हणतो की गोपाळ महाराजांकडून काय काम करून घ्यायचं असेल ना तर हिलाच सांगायचं, काम होणार म्हणजे होणार। तेव्हा आता मोहितराव हे ऐकून हसायला लागतो आणि म्हणतो की म्हणजे हा हत्ती आता आपल्या ब्रिजमध्ये नक्की बसणार, आणि कुणीतरी म्हणूनच ठेवले की एक दरवाजा बंद झाला की 99 दरवाजे उघडतात, पण ही बाई आपल्यासाठी त्या 99 दरवाजांपैकी एक आहे। तर यानंतर आता आपण पाहतो की इकडे नारायणी आणि इंदू किचनमध्ये असतात। तेव्हाच नारायणी इंदूला आता मिठाची बरणी मागते। तेव्हा इंदू तिच्या नेहमीच्या जागेला मिठाची बरणी बघायला लागते, तर तेव्हा ती बरणी तिथे नसते। तेव्हा इंदू आता नारायणीला विचारते की इथेच तर असते बरणी। तेव्हा नारायणी म्हणते की अगं मी तुला सांगायचंच विसरली, त्या मागच्या कपाटात असेल बघ, दे बघू। तेव्हा आता इंदू कपाटातील बरणी काढते आणि त्या बरणीकडे बघत म्हणायला लागते की बरणी अर्धी झाली, मिठाच्या पोळ्या आणि मिठाचा भात करतेस की काय, आणि मिठाच्या बरणीची जागा का बदललीस ग तू ताई। तेव्हा नारायणी सांगते की अगं मी नाही बदलली, श्रीकलाने बदलली, ती आली होती ना किचनमध्ये तेव्हाच तिने बदलली। तेव्हा इंदूला आता हे ऐकून खूप राग येतो आणि ती रागातच मिठाची बरणी आदळते आणि म्हणते की का आली होती ती, बरं आली ती आली, पण अशी वस्तूंची जागा का बदलली तिने। तेव्हा नारायणी इंदूला म्हणते की अगं इंदू एवढं काय येतात। तेव्हा इंदू म्हणते की एवढं काय म्हणजे, दुसऱ्यांच्या स्वयंपाकघरात जाऊन त्यांना न सांगता त्यांच्या वस्तूंची जागा बदलणं हे काय बरोबर आहे का, तू सांगितलं नाहीस का तिला। तेव्हा नारायणी इंदूला म्हणते की इंदू अगं हे जरा अति होत नाही का। तेव्हा इंदू नारायणीला म्हणते की अजिबात नाही,
तिने आपल्या स्वयंपाकघरात यायलाच नको हवं होतं आणि तिला माहिती असलं पाहिजे की हे तिचं घर नाही आहे. आता तितक्या तिथे मोठ्या बाई येतात आणि या दोघींना असं ओरडताना आणि ओरडून बोलताना पाहून म्हणायला लागतात की स्वयंपाकघरात कसला आवाज येतोय. तर दुसरीकडे श्रीकला आता कुठेतरी जात असते. तेव्हाच आता समोरून मोहितराव तिची वाट बघत थांबलेला असतो. आता श्रीकलाचं लक्ष मोहितरावकडे जातं. तेव्हा ती तिथेच थांबते आणि घाबरून थोडीशी 2 पावलं पाठी होते. तेव्हा मोहितराव श्रीकलाला म्हणतो की लेडीज लोकांनी पुढं जायचं असतं, अशी माघार नसते घ्यायची. तेव्हा आता श्रीकला मोहितरावला म्हणते की तुम्ही. तेव्हा मोहितराव म्हणतो की घ्या, आता आमच्याच गावात राहून आम्हालाच ओळख दाखवत नाही का तुम्ही. विठूच्या वाडीचं सळसळतं नेतृत्व मोहितराव बोडके पाटील यांची भेट घ्यावी असं कधीच नाही वाटलं का तुम्हाला. तेव्हा श्रीकला वैतागत म्हणते की काय काम होतं. तर इकडे आता मोठ्या बाई इंदू आणि नारायणीला विचारायला लागतात की काय चाललंय आरडाओरडा. तेव्हा नारायणी म्हणते की अगं आई काही नाही. यावर मोठ्या बाई म्हणतात की काही नाही कसं, उगाच आवाज चढणार आहे का इंद्रायणीचा. तेव्हा नारायणी सांगते की ती श्रीकला आली होती ना, तिने साखर आणि मिठाच्या डब्याची जागा बदलली. म्हणजे ती म्हणाली की चहा सारखा सारखा करावा लागतो, जेवण काय 2 वेळाच करावं लागतं, म्हणून तिने डब्यांची जागा बदलली. तेव्हा इंदू म्हणते की पण ताई आपण आपल्या सोयीनुसार ठेवतो ना गोष्टी, ती वावरते का पण इथे. तेव्हा नारायणी म्हणते की अगं पण इंदू या गोष्टीचा इश्यू करायची काय गरज आहे. तेव्हा इंदू म्हणते की ते काय नाही, आपल्या घरात घुसलेलं मला नाही आवडत. तेव्हा मोठ्या बाई इंदूला म्हणतात की तू पण घुसलीच होतीस ना आमच्या घरात, आणि नुसती घुसलीच नाही तर सून बनून आली. तेव्हा आता नारायणी मोठ्या बाईंना म्हणते की अगं आई इंदूची आणि तिची बराबरी होऊ शकते का. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की का नाही होऊ शकत, ठीक आहे ना, ती काय कोण महाराणी लागून गेली आहे का, होऊ शकते बराबरी. आणि परत त्या म्हणतात की माझ्यासाठी चहा करा. तेव्हा आता इंदू लगेच म्हणते की हो करते. तेव्हा मोठ्या बाई इंदूला थांबवत म्हणतात की तू नको करू नारायणी, तू कर, हिचं जरा डोकं फिरलेलं दिसतंय, बघ कशी बघते माझ्याकडे, असं म्हणून त्या आता तिथून निघून जातात. तर इकडे मोहितराव श्रीकलाला नमस्कार करत म्हणतो की आधी आमचा नमस्कार तरी स्वीकारा श्रीकला ताई, आणि विचारतो की ताई म्हणलं तर चालेल ना, तुम्हाला माहीत नसेल आम्ही ते डॉक्टर गोपाळ आहेत ना. तेव्हा श्रीकला मध्येच म्हणते की तुम्ही डॉक्टर गोपाळ जे इलेक्शनचे कॅन्डिडेट आहेत ना त्यांना सपोर्ट करताय, त्यांच्यासाठी खास तुम्ही तुमचा अर्ज मागे घेतला आहे आणि त्यांच्यासाठी तुमचे कार्यकर्ते दिवस रात्र मेहनत घेत आहेत, मला सगळं माहिती आहे मोहितराव. तेव्हा मोहितराव हसायला लागतो आणि म्हणतो की म्हणजे सगळं माहीत असतानासुद्धा तुम्ही ओळख दाखवली नाही मला, हरकत नाही, पण तुम्ही जे काम करताय ना ते आवडलं हा मला एकदम जोरदार, काय ते डिजिटल प्रमोशन एकदम भारी आहे. तेव्हा त्या गोपाळ आणि इंद्रायणीबाईंचा व्हिडिओ तर कहरच. आता श्रीकला मोहितरावला म्हणते की गोपाळ दिग्रजकरांना सपोर्ट करताय म्हणताना, पण त्यांचा तेवढा प्रचार होताना तर दिसत नाही आहे. तेव्हा मोहितराव म्हणतो की ते आम्ही जरा बाहेर होतो. यावर श्रीकला म्हणते की जेलमध्ये का. तेव्हा मोहितराव म्हणतो की कॉन्फिडन्स आवडला हां, पण कसं आहे ना श्रीकला ताई, आम्ही तर डॉक्टर गोपाळला सपोर्ट करतोय, पण त्यांनीसुद्धा काहीतरी केलं पाहिजे ना. येऊन जाऊन दिवस रात्र त्या दवाखान्यात 1-2 पदयात्रा करून एखादी सभा करून काही होत नसतं. तुम्ही तर सर्वे केलाच असेल ना, मग लक्षात आलंच असेल तुमच्या की त्यांच्यापेक्षा त्या अधोक्षज महाराजांचं पारडं खूप जड आहे. यावर श्रीकला म्हणते की आत्ता जरी त्या अधोक्षजचं पारडं जड वाटत असेल ना तरी ते कायम तसंच राहणार नाही आहे. यावर मोहितराव म्हणतो की हो ते तर आहेच म्हणा, वारं कोणाचं पण असो, पण जिंकला आमचाच कॅन्डिडेट पाहिजे, पण त्यासाठी आपण एकमेकांशी सल्लामसलत केली पाहिजे, कारण आपण एकत्र येण्याची अतोनात गरज आहे. आणि घाबरू नका, आम्ही आणि आमचं ऑफिस दोन्ही सेफ आहे, विश्वास ठेवा आमच्यावर, आता आपलं ध्येय एकच आहे. तेव्हा श्रीकला मोहितरावकडे बघून हसायला लागते. तर दुसरीकडे आपण पाहतो की विठूच्या वाडीतील लोकांनी पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून कपडे आणि बाकीच्या बेसिक गोष्टी पाठवलेल्या असतात. आता इंदू सगळे कपडे व्यवस्थित बघून बॉक्समध्ये भरत असते आणि कपडे बघत असतानाच ती कपड्यांकडे बघत म्हणते की असं कसं काय, हे कपडे तर सगळे फाटलेले आहेत आणि देऊन काय उपयोग आहे. तेव्हा पप्प्या म्हणतो की हे ना मदत करायचं ना नाटक केले की आम्ही पूरग्रस्तांना मदत केली, कपडे दिले, पण हे असले. तेव्हा आदू पण चिडत म्हणतो की लोकांना पण समजायला पाहिजे ना. यावर इंदू म्हणते की ती मदत कोणाच्या तरी उपयोगी पडेल तर मदत. तितक्यात आता तिथे गोपाळ येतो आणि आदूला म्हणायला लागतो की काय मग समाज धुरंधर सेवारक्षक अधोक्षज दिग्रजकर. आणि इंदूला म्हणतो की दोन्ही हात जोडून नमस्कार मुख्य सेविका इंद्रायणी देवी. तेव्हा इंदू रागाने म्हणते की टिंगल उडवायला आलायस का. यावर गोपाळ म्हणतो की हा असा जग जाहीर लोकांच्या मदतीचा देखावा उभारल्यावर टिंगल तर करणारच ना.
तेव्हा पप्या म्हणतो की गोपाळ काही बोलू नकोस हा. तेव्हा गोपाळ पप्यावरती ओरडत म्हणतो की तू गप्प बसा, तुझ्याशी बोलतोय का मी, उगाच मध्ये मध्ये. तेव्हा आता इंदूला गोपाळचा खूपच राग येतो आणि ती जोरात गोपाळवरती ओरडत म्हणते की गोपाळ. तेव्हा आता सगळेच इंदूकडे बघायला लागतात आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की गोपाळने मोहितरावला फोन केलेला असतो आणि तो मोहितरावला म्हणतो की तू तुझ्या माणसांकडून एक काम करून घ्यायचं आहे मोहित. तर यानंतर मोहितराव मोठ्या बाईंना फोन करतो. तर मोठ्या बाई म्हणतात की आयडिया चांगली आहे तुमची, लागा कामाला. मग आता ही नक्की कोणती आयडिया आहे ना हे आपल्याला उद्याच कळेल. तर यानंतर आता आदू त्याच्या मोबाईलमध्ये काहीतरी बघतो आणि तो खूपच घाबरून जातो आणि इंदूलासुद्धा दाखवायला लागतो आणि म्हणतो की हे काय आहे बघ ना इंदू. तर ते बघून आता इंदूसुद्धा खूप शॉक होते आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.